भुसावळ नगरपालिकेत सध्या जे काही सुरू आहे ते एखाद्या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल असेच आहे। भुसावळ पालिकेत नुकतेच सत्तांतर झाले आणि नव्या सत्तेच्या पहिल्याच सभेत असा काही गजरारोळ उडाला की विकासाचे तब्बल 177 विषय थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात पोहोचले आहेत। शहरात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे लाडका नगरसेवक वाद आणि त्यातून उभी राहिलेली ही नवी राजकीय ठिणगी। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट म्हणजेच एनसीपी एसपी यांच्यात सुरू असलेल्या या राजकीय साठमारीत आता संपूर्ण शहराचे लक्ष 12 एप्रिलकडे लागले आहे। चला तर मग या संपूर्ण राजकीय नाट्याचा सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। या प्रकरणाची सुरुवात होते ती 3 फेब्रुवारी रोजी भुसावळ पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ही पहिलीच मोठी सर्वसाधारण सभा होती। नव्या सत्ताधाऱ्यांनी जोमाने कामाला सुरुवात करण्याच्या उद्देशाने तब्बल 250 पेक्षा जास्त विषय मंजुरीसाठी सभेसमोर ठेवले होते। पण राजकारण तिथे विरोध कसा नसणार। विरोधी बाकावर असलेल्या भाजपने यातील तब्बल 177 विषयांवर थेट आक्षेप घेतला। भाजपचा दावा असा होता की हे विषय नियमबाह्य आहेत आणि यात पक्षपात केला जात आहे। हा नुसता तोंडी विरोध नव्हता, तर भाजपने थेट महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 308 चा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले। या कायदेशीर खेळीमुळे या 177 विषयांच्या अंमलबजावणीवर तात्पुरती स्थगिती म्हणजे स्टे मिळाली आणि सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यांना पहिला मोठा ब्रेक लागला। गुरुवारी या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्या दालनात पार पडली। संध्याकाळी बरोबर 5:30 वाजता ही सुनावणी सुरू झाली आणि तब्बल 7:30 वाजेपर्यंत म्हणजे 1.5 तास हा कायदेशीर युक्तिवाद चालला। भाजपच्या वतीने ॲडव्होकेट भगवती गामोट यांनी बाजू मांडली। त्यांनी या 177 विषयांमधील त्रुटींवर बोट ठेवले आणि हे विषय कसे चुकीच्या पद्धतीने रेटले जात आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटच्या वतीने ॲडव्होकेट कातांनी यांनी जोरदार बचाव केला। त्यांनी असा युक्तिवाद केला की हे सर्व 177 विषय हे केवळ आणि केवळ भुसावळ शहराच्या विकासाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना रोखणे चुकीचे आहे। दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आक्रमकपणे आपापली बाजू मांडली, ज्यामुळे सुनावणीत चांगलीच राजकीय आणि कायदेशीर जुगलबंदी पाहायला मिळाली। 1.5 तासाच्या या मॅरेथॉन सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहेत, मात्र त्यांनी तातडीने कोणताही निर्णय दिलेला नाही। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जोपर्यंत 12 एप्रिलचा निकाल येत नाही तोपर्यंत या 177 विषयांवरील स्थगिती कायम राहणार आहे। याचा सरळ अर्थ असा की सध्या तरी सत्ताधाऱ्यांना या विषयांवर कोणतीही पुढील कार्यवाही करता येणार नाही। त्यांचे हात सध्या तरी बांधलेच राहणार आहेत। हे प्रकरण वर पाहता केवळ प्रशासकीय वाटतं, पण यामागे मोठे राजकीय गणित दडलेले आहे। चला सविस्तर जाणूया। सर्वप्रथम कायद्याचा पेच। महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 308 नुसार अशा अपिलांवर एका महिन्याच्या आत निर्णय देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असते, त्यामुळे या निकालाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले आहे। द्वितीय, शहराच्या विकासाची दिशा। हा निकाल केवळ कागदावरचा नसेल, तो भुसावळ पालिकेच्या पुढील कामकाजाची दिशा ठरवणारा असेल। जर निकाल भाजपच्या बाजूने लागला तर नव्या सत्ताधाऱ्यांसाठी ती मोठी नामुष्की ठरेल आणि जर निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागला तर भाजपला तो मोठा धक्का असेल। तृतीय, लाडका नगरसेवक वाद। या संपूर्ण वादाची मुळे लाडका नगरसेवक या राजकीय घडामोडीत दडलेली आहे। या निकालामुळे शहरातील आगामी राजकीय समीकरणांवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। थोडक्यात सांगायचे तर भुसावळच्या राजकारणात सध्या कमालीची उत्सुकता आणि तणाव पाहायला मिळतो आहे। भाजपचा आक्षेप जिंकणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची विकासाची ढाल यशस्वी ठरणार। नियमबाह्यतेचा दावा खरा ठरणार की राजकीय अडवणुकीचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता 12 एप्रिलच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालावरच अवलंबून असणार आहे। तोपर्यंत तरी भुसावळकरांना या राजकीय सस्पेन्सचा सामना करावा लागणार आहे। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।